तर आज आपण बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर आणि एरिया. त्यातला आपण बघणार आहे सरफेस एरिया. आज आपण काय बघणार आहे तर सरफेस एरिया आपण बघणार आहे. बघूया. द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इन द सम ऑफ द एरिया ऑफ ऑल इट्स सरफेस. काय दिलेलं आपल्याला की 3 डायमेन्शन म्हणजे 3D इमेज दिलेली आहे आपल्याला. कशाची दिलेली आहे तर क्यूबॉइडची आपल्याला 3D इमेज दिलेली आहे. जर आपल्याला त्याचा सरफेस एरिया जर फाइंड आउट करायचा असेल, ठीक आहे, तर बघूया आपण काय म्हटलं तर सरफेस एरिया ऑफ दी क्यूबॉइड कसं देतात तर अ क्यूबॉइड हॅज अ 6 फेस. बघा क्यूबॉइडला काय असतं तर 6 फेस, कारण की 3D डायग्राममध्ये काय राहतं तर आपल्याला एक्स्ट्रा फेसेस दिसून येतात. बघा 6 फेसेस कसे येतात तर 1 2 3 आणि 4, ठीक आहे. नंतर 5 आणि हा झाला आपला 6. ओके. इच फेस इज अ रेक्टँगल. काय दिलेलं आहे तर हा रेक्टँगलचं काय तर 3D मॉडेल दिलेलं आहे आपल्याला. अपोजिट फेस हॅव द सेम एरिया. काय म्हटलं आपण रेक्टँगलमध्ये काय राहतं तर अपोजिट काय राहतात तर साईड सेम राहतात. आपल्याला माहिती आहे ही 2 साईड काय राहतील सेम राहतील आणि ह्या 2 साईड काय सेम राहतील. इच एज इज अ परपेंडिक्युलर टू द 2 अदर एजेस इन द मिड. काय तर 2 एजेस जे 2 काटा दिलेले तर काय दिले तर ते सेम राहतील. कशाला तर 2 पॉईंटला काय तर सेम राहतील. नेक्स्ट, लेट एल बी द लेंथ ऑफ द हॉरिझॉन्टल फेस ऑफ द क्यूबॉइड अँड बी इन द ब्रेथ. लेट एच इज द हाईट ऑफ दी व्हर्टिकल साईड्स. काय दिले आपल्याला तर ही काय राहील त्याची हाईट राहील आपली. ओके. ही काय राहील त्याची म्हणजे बी आणि ई काय राहील तर ही राहील ती हाईट राहील. नंतर ए आणि बी काय राहणार त्याची ही त्याची लेंथ राहणार आहे. आणि ब्रीथ म्हटलं तर आपण काय घेणार आहे तर ही एच आणि ई, ठीक आहे, किंवा जी आणि एफ ए म्हणू शकतो आपण त्याला. ही काय राहणार त्याची ब्रीथ राहणार आहे. बघूया आपण आता एरिया ऑफ रेक्टँगल. काय दिलं आपल्याला ए बी सी डी काय दिलेलं आपल्याला फर्स्ट दिलेलं आहे, ठीक आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय ए बी सी डी काय तर हा त्याचा इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल जी एच ई एफ. बघा जी एच ई आणि एफ आणि ए बी सी आणि डी काय होणार तर ही त्याचे काय होतं तर अपोजिट साईड झालेलं आहे. बघा हे पण काय राहतील सेम राहतील. काय राहील याची लेंथ आणि ब्रेथ काय राहील तर सेम राहील दोन्ही याची. दोन्ही काय तर हे अप्पर पार्ट आहे आणि हा कोणता झाला आपला तर लोअर पार्ट आहे. हा काय राहील तर सेम राहील. अपोजिट साईड काय म्हटलं आपण त्याला सेम म्हटलेलं आहेत. मग एरिया ऑफ रेक्टँगल कोणता आहे तर ए डी जी एफ. बघा ए डी जी आणि एफ हे काय झालं तर साईड आहेत त्याच्या. मग काय एरिया ऑफ रेक्टँगल कोणता झाला तर बी सी एच ई. बघा बी सी एच आणि ई काय तर ही पण काय झालं त्याच्या अपोजिट साईड आहेत. मग ह्या पण काय राहतील लेंथ आणि ब्रेथ त्याच्या पण काय राहतील सेम राहतील. मग एरिया ऑफ रेक्टँगल कोणता दिला आपल्याला सी एच जी एफ दिलेला आहे. बघा सी एच जी आणि एफ दिलेला आहे आपला. नंतर दिलेला आहे ए बी आणि ई एफ दिलेला आहे. ए बी आणि ई एफ दिलेला आहे. ए बी आणि ए बी ई एफ दिलेला आहे, ठीक आहे. हा काय झालेला एक झालेला आपला. हा पण काय राहणार तर सेम राहणार. काय तर लेंथ आणि हाईट याची काय तर सेम राहणार आहे. मग टोटल एरिया ऑफ क्यूबॉइड दिलं आहे आपल्याला. जर आपल्याला टोटल एरिया ऑफ क्यूबॉइड सेम फाइंड आउट करायचं काय आपला फॉर्म्युला सम ऑफ एरिया ऑफ ऑल रेक्टँगल. काय करायचे आपल्याला सिम्पली जेवढी सम दिलेली आहे रेक्टँगलची ते काय करायला लागेल आपल्याला फक्त ॲडिशन करायची त्याची. नंतर काय टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय दिलं आपल्याला फॉर्म्युला काय तर 2 लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ प्लस ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय बाय हाईट दिलेली आहे. हा आपला काय तर सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइडचा आपला काय फॉर्म्युला. सिम्पली काय करायला लागेल आपल्याला 2 ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय बाय हाईट, ठीक आहे. हे आपण यांनी पण फाइंड करू शकतो. हा थोडा लेंदी झाला. आपण शॉर्टमध्ये काय करू शकतो त्याला तर 2 ब्रॅकेट लेंथ मल्टिप्लाय बाय म्हणू शकतो लेंथ ब्रेथ प्लस ब्रेथ हाईट प्लस लेंथ हाईट. हा पण आपला काय फॉर्म्युला होऊ शकते, ठीक आहे. यांनीच आपल्याला काय फाइंड आउट करायचं. नंतर सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलेला आहे आपला. हा काय होता तर हा क्यूबॉइड होता. आता आपला हा काय तर हा क्यूब दिलेला आहे आपल्याला. बघा क्यूबचं काय होतं अ क्यूब हॅज अ 6 फेस. सेम जसा रेक्टँगलचा बघितला आपण. हा पण काय तर 3D शेपमध्ये आहे म्हणून हा पण काय होणार तर 6 फेज आहे. 1 2 3 4 5 आणि हे झालं आपला खालचं 6. काय झालं तर 6 साईड झालं आहे त्याच्या. इच फेज ॲज अ स्क्वेअर. काय दिलेलं तर इच फेज काय दिले तर स्क्वेअर शेपमध्येच राहणार आहे. ओके. कारण की काय म्हटलं आपण त्याला स्क्वेअरच्या काय चारही बाजू सारखे राहतात म्हणजे काय राहतील त्याचे फेजेस पण काय राहतील सेम राहतील आपल्याला, ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण आता काय म्हटलेलं आहे एरिया ऑफ ऑल फेजेस इक्वल. तर काय स्क्वेअरचा काय म्हणतो आपण त्याला 4 साईड काय राहतील सेम राहतील म्हणजे हे पण काय राहतील सेम राहतील आपल्याला. लेट द साईड ऑफ
ईच स्क्वेअर इज BL, काय तर ईच साईड काय घेतली आपण तर Lची व्हॅल्यू घेतली. नंतर एरिया ऑफ वन फेस ऑफ द क्यूब किती आहे तर एरिया ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती म्हणतो त्याला तर सम ऑफ एरिया ऑफ अ 6 स्क्वेअर. काय तर 6 स्क्वेअर तर काय आपण त्याचा एरिया फाइंड आउट करणार. नंतर आपण काय तर 6 मल्टिप्लाय बाय काय तर लेंथ इज इक्वल टू स्क्वेअर येणार आहे, किंवा 6 मल्टिप्लाय बाय साईड स्क्वेअर असं म्हणू शकतो. बघूया आपण आता प्रॅक्टिस सेट नंबर 47 बघूया काय म्हटलं. फर्स्टमध्ये काय तर फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब अँड हॅव्हिंग द फॉलोइंग साईड्स. आपल्याला काय दिलेलं तर इथे फाइंड आउट करायचं. काय कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर इथे काय दिलं क्यूब दिलेलं आहे आपलं. क्यूब किती राहिलं तर 3 सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे. सिम्पली काय केलं आपलं फॉर्म्युला आपण बघितलं आताच. काय केलं तर 6 मल्टिप्लाय बाय साईड स्क्वेअर करायचं फक्त आपल्याला. काय बघा 3 सेंटीमीटर दिले आहे, मग काय टोटल एरिया ऑफ कशाचं क्यूब सिम्पली 6 मल्टिप्लाय बाय लेंथ स्क्वेअर येतो. आता आपला सिम्पली 6 मल्टिप्लाय काय करायचं आहे तर 3 व्हॅल्यू आपली म्हणजे 3चा स्क्वेअर किती येतो आपला तर 6 मल्टिप्लाय बाय 9 आपला काय तर स्क्वेअर. सिम्पली 6 मल्टिप्लाय 9 किती येते आन्सर तर 54 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येते. नेक्स्ट सेकंड बघूया. सेकंडमध्ये काय दिलं आपल्याला तर 5 सेंटीमीटर एरिया 5 सेंटीमीटर दिलेलं होणार तर 6 मल्टिप्लाय बाय लेंथ स्क्वेअर होणार आहे. सिम्पली 5चा स्क्वेअर किती होतो तर 25 म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 25 करावं लागेल म्हणजे आन्सर किती येईल तर आपलं 115 स्क्वेअर सेंटीमीटर येईल. थर्ड बघूया. 7.2 मीटर दिलेला आहे म्हणजे सरफेस एरिया ऑफ क्यूब किती येणार तर 6 मल्टिप्लाय बाय लेंथ स्क्वेअर इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 7.2 स्क्वेअर किती येणार आहे. जर आपल्याला 7.2 जर हार्ड जात असेल तर सिम्पली काय करायचं पॉईंट काढून टाकायचं 72 मल्टिप्लाय करायचं 72 म्हणजे आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट होईल. नंतर काय करायचं आपल्याला जो आपण 72.72 असं दिलेलं आहे इथे 1 आणि इथला 1 सिम्पली हे किती झाले 2 झाले. इथला 1 आणि इथला 1 कॅल्क्युलेट केलं तर सिम्पली 2 डिजिट नंतर लास्ट 2 डिजिट नंतर पॉईंट देऊन द्यायचा, कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा नंतर काय येणार आपला 6 मल्टिप्लाय बाय 5184 दिलेलं आहे. आपला आन्सर किती येतं तर 311.04 आपला एवढं आन्सर येते. इथे पण कन्फ्यूज झालं तर काय करायचं सिम्पली 6ने मल्टिप्लाय करायचं कशाला 5184ला आणि लास्ट 2 डिजिट नंतर पण इथे पॉईंट देऊन द्यायचा म्हणजे आपला आन्सर येऊन जाईल. फोर्थ बघा 6.8 मीटर दिलं आहे. सरफेस एरिया ऑफ द क्यूब किती आहे तर 6 मल्टिप्लाय बाय लेंथ स्क्वेअर म्हणजे किती येईल तर 6 मल्टिप्लाय बाय 6.8 स्क्वेअर आपला आन्सर येणार आहे. मल्टिप्लाय करा 6 मल्टिप्लाय बाय 46.24 याला आपण मल्टिप्लाय किती आन्सर येते तर 44 स्क्वेअर सेंटीमीटर आपला एवढं आन्सर येते. फिफ्थ बघूया 5.5 मीटर दिलं आहे. एरिया ऑफ क्यूब किती आहे तर 6 मल्टिप्लाय बाय लेंथ स्क्वेअर सिम्पली 6 मल्टिप्लाय बाय 5.5 स्क्वेअर येणार आहे म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 13.25 आपला आन्सर येईल. आणि 6 मल्टिप्लाय बाय 13.25 केलं किती येते तर 181.50 स्क्वेअर मीटर आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबाइट. आपल्याला काय आता आपण क्यूबचा बघितला आता आपल्याला क्यूबाइटचं फाइंड आउट करायचं. इथे आपल्याला लेंथ दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे आणि हाईटसुद्धा दिलेली आहे. बघा फर्स्टमध्ये काय तर 12 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. आपण एक रेक्टँग्युलर 3D शेपमध्ये ड्रॉ केलेला आहे म्हणजे आपला क्यूबाइट ड्रॉ केला आहे. ठीक आहे, ही काय झाली त्याची ही झाली त्याची हाईट झालेली आहे, ही काय झाली त्याची ब्रीथ झालेली आहे आणि ही झाली त्याची लेंथ 12 सेंटीमीटर. आपण गिवन लिहून घेऊया. लेंथ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, ब्रेथ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि हाईट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर दिलं आहे. सिम्पली टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबाइट किती आपला फॉर्म्युला आपण बघितलेला आहे 2 लेंथ प्लस ब्रेथ प्लस लेंथ प्लस ब्रेथ प्लस हाईट दिलेली आहे आपल्याला. सिम्पली काय करायला लागेल आपल्याला इथे 12 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 12 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 10 मल्टिप्लाय बाय 5 आपल्या इथे आन्सर येणार आहे. बघूया सॉल्व कसं करू. 12 मल्टिप्लाय 10 केलं तर आन्सर किती येतं तर 120. नंतर 12 मल्टिप्लाय 5 केलं तर आन्सर किती येतं तर आपल्या इथे 60. ओके, नंतर 10 मल्टिप्लाय 5 केलं तर आन्सर किती येतं तर ते 15. सिम्पली काय करायचं इथे याची ॲडिशन करायची. बघा ॲडिशन किती येतं 230 आणि 2नी त्याला काय करायचं मल्टिप्लाय. जर 2 मल्टिप्लाय 230 केलं किती आन्सर येतं तर 416 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येणार आहे. नेक्स्ट बघूया सेकंडमध्ये लेंथ किती दिली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, ब्रेथ किती दिली आहे तर 3.5 सेंटीमीटर, हाईट किती दिली आहे तर 1.4 सेंटीमीटर दिली आहे. सिम्पली टोटल सरफेस एरिया ऑफ दी काय क्यूबाइट काय करायचं व्हॅल्यू पुटअप करायचे 2 ब्रॅकेट लेंथ ब्रेथ प्लस किती लेंथ हाईट प्लस ब्रेथ हाईट एवढी दिलेली आहे. ओके, बघा व्हॅल्यू पुटअप करायचे आपल्याला आता इथे किती येणार 2 5 मल्टिप्लाय बाय 3.5 प्लस 5 मल्टिप्लाय बाय 1.4 प्लस 3.5 मल्टिप्लाय बाय 1.4 चला. सिम्पली काय करायचे आपल्याला त्याची मल्टिप्लिकेशन करायचे. आता बघा 5 मल्टिप्लाय बाय 3.5 केलं तर किती आन्सर येतं तर 17.5
प्लस किती येणार आहे, प्लस किती येणार आपलं तर 5 मल्टिप्लाय बाय 5.4, तर आन्सर इथे आपलं 7.0 एवढा आपला आन्सर येते. नंतर 3.5 मल्टिप्लाय बाय 1.4, तर आन्सर येते 4.90. सिम्पली याला काय करायचं आपल्याला ॲडिशन करायचे. आपला आन्सर किती येते 2 ब्रॅकेट 92.4 आपला आन्सर ते. याची मल्टिप्लिकेशन किती देत आहे 28.8 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येते. थर्ड बघूया. लेंथ किती दिली आहे 2.5 सेंटीमीटर, ब्रेथ दिली आहे आपल्याला 2 सेंटीमीटर, हाईट किती दिली आहे तर 2.4 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड काय दिलेलं आहे आपल्याला, फॉर्म्युला का आपला 2 लेंथ प्लस ब्रेथ प्लस लेंथ हाईट प्लस ब्रेथ हाईट दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. सिम्पली काय करायचं आपल्याला फक्त व्हॅल्यू पुटअप करायची याच्यात. बघा आता काय करणार आहे 2.5 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2.5 मल्टिप्लाय बाय 2.4 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2.4 आपल्या ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या. नंतर काय करायचं आपलं 2 ब्रॅकेट 5.0 प्लस 6.0 प्लस 4.8 क्लोज द ब्रॅकेट. सिम्पली याची ॲडिशन किती येतं 2 ब्रॅकेट 15.8 ब्रॅकेट क्लोज. किती येणार आहे मल्टिप्लिकेशन याची 31.6 स्क्वेअर मीटर. नेक्स्ट बघूया आता. लेंथ किती दिली आपल्याला 8 सेंटीमीटर, ब्रेथ दिली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 3.5 सेंटीमीटर. बघा टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबाईड किती आपला फॉर्म्युला 2 लेंथ ब्रेथ प्लस लेंथ हाईट प्लस ब्रीथ हाईट. ओके. व्हॅल्यू पुटअप करूया 2 ब्रॅकेट 8 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 8 मल्टिप्लाय बाय 3.5 प्लस 5 मल्टिप्लाय बाय 3.5. बघूया 2 ब्रॅकेट 14 प्लस 28.0 प्लस 17.5 आपला आन्सर येणार. सिम्पली याची ॲडिशन किती येणार तर 2 ब्रॅकेट 85.5 मल्टिप्लिकेशन केलं किती तर 171.0 स्क्वेअर मीटर एवढी आपला आन्सर येणार. फिफ्थ बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघूया. अ मॅच बॉक्स इज अ 4 सेंटीमीटर लॉन्ग. ठीक आहे. 4 सेंटीमीटर काय लॉन्ग आहे अँड 2.5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 1.5 सेंटीमीटर इज हाईट अँड इट्स आउटर साइड आर टू बी द covered exactly with a craft paper and how much paper will be required to do. आपल्याला काय दिलं एक मॅक्स बॉक्स दिलेलं. ठीक आहे. तर आपल्याला काय याला कवर करायचं, कशाने कवर करायचं क्राफ्ट पेपरने आपल्याला काय पूर्ण याला कवर करायचं. तर आपल्याला विचारलं की क्राफ्ट पेपरसाठी आपल्याला किती लेंथ लागेल. बघूया लेंथ किती दिली आहे 4 सेंटीमीटर, ब्रीथ दिली आहे आपल्याला 2.5 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे आपल्याला 1.5 सेंटीमीटर. सिम्पली फॉर्म्युला यूज करायचं. द सरफेस एरिया ऑफ द क्युबाईड किती आपला 2 LB प्लस लेंथ हाईट प्लस ब्रेथ हाईट. सिम्पली काय करा व्हॅल्यू पुटअप करायची याच्यात 4 मल्टिप्लाय 2.5 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1.5 प्लस 2.5 मल्टिप्लाय बाय 1.5. सिम्पली काय नाही तर 2 ब्रॅकेट 10 प्लस 6.0 प्लस 3.75 ब्रॅकेट क्लोज करायचं आपल्याला 19.75 म्हणजे किती येणार तर 39.15 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया. ॲन ओपन बॉक्स ऑफ द लेंथ किती दिली आहे लेंथ आपल्याला दिली आहे 1.5 मीटर, ब्रीथ दिलेली आहे 1 मीटर अँड हाईट दिली आहे 1 मीटर. इज टू बी मेड फॉर अस ऑन अ ट्रॉली फॉर अ carrying a garden waste and how much sheet of metal will be required to make this a box. The outside surface of the box is to be a paint with a rust proof paint at the rate of the 150 rupees per square meter and how much will be the cost of paint box. काय दिलं आहे आपल्याला बघा गार्डनमध्ये जे कचरा उचलला आपल्याला काय असते तर एक ट्रॉली असते तर त्याचं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. बघा त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 1.5, ब्रेथ दिलेली आहे 1 मीटर आणि हाईट दिलेली आहे 1 मीटर. ठीक आहे. बघा आता काय सांगितलं आणि त्याला पेंट केलेलं आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने काय केलं आहे त्याला पेंट केलेलं आहे. तर वॉटरप्रूफ काय तर पेंट आहे तो आणि त्याची कॉस्ट किती आहे तर 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर एवढी त्याची कॉस्ट दिली आहे. तर आपल्याला पूर्ण याला लागेल खर्च किती लागणार आहे पेंट करायला तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. बघा लेंथ काढली होती आपण 1.5 मीटर दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे 1 मीटर आणि हाईटसुद्धा दिली आहे 1 मीटर दिली. मग टोटल शीट ऑफ मेटर रिक्वायर्ड किती घेण्यात येतं टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड किती आपला मायनस टॉप एरिया ऑफ बॉक्स जो आपला टॉप एरिया ऑफ बॉक्स आहे आणि टोटल एरिया ऑफ दी कशाचा तर बॉक्सचा तो किती येतं आपला सिम्पली त्यातून मायनस करा. बघा 2 लेंथ ब्रेथ प्लस किती लेंथ हाईट प्लस ब्रेथ हाईट मायनस करायचे लेंथ ब्रेथ काय करायची त्याची लेंथ आणि ब्रेथ आपल्याला काय करावं लागेल सिम्पली काय करावं लागेल मायनस करावं लागेल. नंतर काय व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला 1 मल्टिप्लाय 1.5 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1.5 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 करायचं आहे. सॉल्व केलं किती येते तर 1.5 प्लस 13 प्लस 2
इज इक्वल टू 6.5 स्क्वेअर मीटर येणार. म्हणजे 6.5 स्क्वेअर मीटर शीट विल बी रिक्वायर्ड टू मेक द बॉक्स. काय करायचं, या बॉक्स बनवायला किती शीट लागली तर आपल्याला 6.5 स्क्वेअर सेंटीमीटर जेवढी